संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल. 22 ते 24 जून पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट आणि बोबदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद. देहूच्या मंदिरात तुकाराम महाराजांच्या पालखीचं पूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पूजन संपन्न. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी फुगडीचा आनंद घेतला. मुरलीधर मोहोळांसह ते फुगडी खेळले. पादुकांचं पूजन पार पडल्यानंतर फुगडीचा आनंद घेतला. सर्वांना एकत्र सोडलं तर चेंगराचेंगरी होईल, त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा सर्वोच्च. पोलिसांनी सुव्यवस्था ठेवली आहे. दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तुकाराम महाराजांच्या पालखीला पताका देण्याची परंपरा कायम. 340 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी ही पताका तुकाराम महाराजांच्या वंशजांकडे आषाढी वारीच्या प्रस्तावनेपूर्वी दिली होती. देहूतील पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार सहभागी झाल्या. महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडू देऊ नको, सुनेत्रा पवारांचं तुकाराम महाराजांचरणी मागणं. नांदेडमधील कंधारच्या संत साधू महाराज देवस्थानला शिष्यांकडून 60 किलो चांदीचा रथ अर्पण. साधू महाराज देवस्थानाची वारी आज पंढरपूरकडे प्रस्थान करेल. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांची दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना. थेट सभा मंडपात प्रवेश करून गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली. ज्येष्ठ बाल साहित्यकार डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर. आभाळ माया या बालकविता संग्रहाची पुरस्कारासाठी निवड. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांना ओढ्याचं स्वरूप. मुख्य बाजारपेठेतही पाणी साचलं. रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अलिबाग आणि मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी. काँक्रीट मार्गावर तडे गेलेल्या ठिकाणी भर पावसात सिमेंट ओतण्याचा प्रकार समोर. एकच लेन चालू ठेवल्यानं वाहतूकही मंदावली. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पेरण्यांना सुरुवात. उडीद, मूग, सोयाबीन आणि कापूस पिकाच्या पेरणीला शेतकऱ्यांकडून प्राधान्य. पेरणी योग्य पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची जोखीम उचलली आहे. अद्यापपर्यंत केंद्र सरकारकडून तूर खरेदीच्या मुदतवाढीला परवानगी मिळालेली नाही. आता खरीप हंगामाची तयारी सुरू झाल्यामुळे खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धुसर आहे. सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. या नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाकडून राज्य सरकारकडे 64 कोटी रुपयांची मागणी. नाशिकच्या मालेगावात ग्राहक पंचायततर्फे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन. बी बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या विक्रीत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हे निवेदन. हिंगोलीत 10 लाख रुपयांची योजना देतो म्हणत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक. पशुधन पर्यवेक्षकाच्या विरोधात 8 शेतकऱ्यांची प्रशासनाकडे तक्रार. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महंत रमेश महाराजांचं आंदोलन. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत नसल्यानं तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत आंदोलन केलं. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कुपटा प्रकल्पात विहिरीतील पाणी दाबल्यानं अनेकांच्या शेतात नुकसान झालंय. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं शेतकऱ्यांकडून न्यायासाठी जलआंदोलन. बुलढाण्याच्या वेणी गावातील 23 महिलांचं 7 दिवसांपासून उपोषण. दलित स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी. 15 महिलांची प्रकृती बिघडली. महिला सामान्य रुग्णालयात दाखल. जळगावमध्ये काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधात मशाल मोर्चा. राहुल गांधींनी मागवलेल्या माहितीवर आयोगानं दुर्लक्ष केल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय. याच्या निषेधार्थ राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार असल्याची काँग्रेसची माहिती. वाशिमच्या मालेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर नोटांची उधळण. ब्राह्मणवाड्याच्या युवा सरपंचाचा भ्रष्टाचार विरोधात संताप. घरकुलाच्या निधीसाठी लाच मागितल्याचा अधिकाऱ्यांवर आरोप. जालन्यातील घनसावंगी तालुक्यात विविध नागरी समस्यांसाठी गावकऱ्यांचा रास्ता रोको. गावातील जलजीवन योजनेची कामं मार्गी लागावीत आणि अवैध धंदे बंद व्हावेत या मागण्यांसाठी गावकऱ्यांचं आंदोलन. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील बीएसएनएल कार्यालयातील ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. बारामतीमधील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता देखील चालू होती. बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या देखील सापडल्या.
सहकार बचाव पॅनलचा दावा, बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप. बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकाने अध्यक्षपदावरून अपात्र केल्यानंतर निर्णयाविरोधात नागपूर उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे. स्थगिती विभागीय सहनिबंधकांचा निर्णय कायम, यावर नागपूर हायकोर्टात सुनावणी.